अकोला आकाशवाणी. हा, आकाशवाणीचं अकोला केंद्र आहे आणि कार्यक्रम सूरसंवाद साठी फोन लागला. बरोबर आहे. मी गोपाल तायडे बोलतो मनसगाववरून. बरं बरं, बोला ना. गोपाल तायडे, मुक्काम पोस्ट मनसगाव, तालुका शेगाव, जिल्हा बुलढाणा. बरं, बोला. आज कुठलं गाणं ऐकायचं आहे दादा आपल्याला? आज मला माझा पहिलाच कॉल आहे ह्या सूरसंवाद मध्ये. बरं, तुमचा सूरसंवाद मध्ये पहिला कॉल आहे आणि कार्यक्रमातला सुद्धा तुमचा पहिलाच फोन आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आणि यावेळेस मी खूप प्रयत्न केले, परंतु आज शेवटी मला त्यामध्ये यशस्वी झालो. बरं बरं, कोणतं गाणं ऐकायचं दादा आपल्याला आज? आज मला गीत ऐकायचं आहे ते बेवफा सनम मधलं एक गीत आहे ना, वफानारा साई तुझे यो हर जाय. बरं ठीक बरं, आहे ऐकायचं. आज तुम्हाला ते गाणं ऐकायचं आहे तर? हो, अगदी बरोबर. बरं बरं, तुमच्या आवडीचं गाणं ऐकायला मिळेल सूरसंवाद या कार्यक्रमामध्ये. हॅलो, काही मित्रांचे नाव वगैरे जे आपलं हा, घ्या ना. घेतले तर चालेल का? बिलकुल. माझा एक मित्र आहे शांताराम कंडारे हम्म आणि दुसरा मित्र आहे विजय निर्मळे. हम्म. हे सुद्धा मित्र आम्ही आकाशवाणी ऐकत असतो आणि मी ब्लाइंड आहे. हम्म. तर म्हणजे आम्ही आपले बरेचसे कार्यक्रम जे आहे आवडीने ऐकत असतो. आकाशवाणी अकोलाचे सकाळी 6 वाजल्यापासून तो आपला भक्ती संगीताचा कार्यक्रम सुरू होतो ना. बरोबर आहे, 6 वाजता आपला पहिला कार्यक्रम असतो भक्ती संगीताचा. हो ना, तेव्हापासून आम्ही आपल्या आकाशवाणी सोबत जुळून राहतो. तुम्ही फार जुने श्रोते आहात तर आकाशवाणीचे. हा, खूप जुना श्रोता आहे मी, त्याबद्दल काही शंकाच नाही. असेच आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकत राहा आणि आम्हाला त्या कार्यक्रमांबद्दल तुम्ही अभिप्राय कळवत राहा. तुम्हाला कार्यक्रम कसे वाटतात आणि आमचे आकाशवाणीचे कार्यक्रम तुम्ही ऐकत जा. हॅलो. हॅलो, आकाशवाणी अकोला. हा, आकाशवाणीचं अकोला केंद्र. ताई, मी गुलाबराव रामाजी पांडे, मुक्काम पोस्ट निंभोरा, तालुका जिल्हा अकोला येथून बोलतो ताई. बरं बरं, बोला. मला एक गीत ऐकायचं होतं ताई. बरं, आज कोणतं गाणं ऐकायचं आहे? आज ते कुर्बान चित्रपटातलं द्या ना, तू जब जब मुझको पुकारे मैं दौड़े नदिया किनारे. तुमचा आज बऱ्याच दिवसांनी फोन लागलाय का? नाही ताई, ते 3 महिने झाल्यानंतर मी फोन लावत असतो, हमेशाच लावतो. बरोबर. हो, ते आपल्या आकाशवाणीने सांगितलं तसं आहे ना की 3 महिन्यानंतर फोन लावत जा म्हणून. हो, कारण कसं आहे, इतर श्रोत्यांनाही वेळ मिळाला पाहिजे. हो हो, आमच्या त्या वहिनी हमेशा गाणे ऐकतात तुमच्या आकाशवाणी अकोल्याचे. मीराताई सुलताने निंबोऱ्याच्या आहेत आणि ते माझ्या घरच्या पत्नी यनुताई गुलाबराव पांडे. मुलगी पण आहे पल्लवी गुलाबराव पांडे आणि समर्थ गुलाबराव पांडे. अच्छा. म्हणजे ते हमेशा गाणे घरी असतात, ते हमेशा गाणे ऐकतात तुमच्या आकाशवाणी अकोल्याचे. हो हो हो. बऱ्याच दिवस झाले मला म्हणत तुम्ही कॉलच नाही केला, तुमचे गाणेच नाही येऊन राहिले, जरी थांबा मी लावतो आता फोन. बरं बरं, तर तुम्ही आकाशवाणीचे कार्यक्रम रेग्युलर ऐकत असता तर? हो, आमच्या घरचे ऐकतात ताई. मला तर थोडा वेळ भेटला तरच ऐकतो मी. 2005 पासून ऐकून राहिलो मी आकाशवाणी अकोला. अच्छा, जुने श्रोते आहात तर. हो. बरं, तर सूरसंवाद या कार्यक्रमामध्ये तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला ऐकायला मिळेल कुर्बान या चित्रपटातलं गाणं. ऐकायला विसरू नका. धन्यवाद. हॅलो. हॅलो, आकाशवाणी अकोला. हा, आकाशवाणीचं अकोला केंद्र आणि कार्यक्रम सूरसंवाद. मी भगवान श्रीनाथ बोलतो, हिंगणा वैजनाथ इथून. बोला दादा. ताई, गाणं ऐकायचं होतं. आज कोणतं गाणं ऐकायचं आहे? आज जिंदगी राह मधलं गाणं ऐकायचं आहे. बरं. बडी मस्तानी आहे मेरी महबूबा. ताई, माझा मित्र वारला आता 8 दिवस झाले. अशोक तुंबळे, नांदखेड जिल्हा वाशिम मधून. तर काही 2 मित्राचे नाव सांगू मी, 2-3 मित्राचे नाव. हो हो, घ्या ना. हा, सुनील राठोड, वनदा तांडा, नंदकिशोर भाऊ गिलबिले, नीदा पिंजर. बरं बरं, जनार्दन वानखडे, पारा भवानी. बरं, तुमचे हे सगळे मित्र आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकत असतात? हो, ऐकत असतात, पण फोन लागत नाही त्यांचा. आपल्याकडे फोन करणारे बरेच श्रोते असतात, त्याच्यामुळे कधी कधी लाईन बिझी राहते, त्यामुळे पण त्यांना संधी मिळत नसेल. हो हो.
बरं, तुमचे मित्र जे तुम्ही आता सांगितलं ते वारले आहेत म्हणून. हा, अशोक तुंबळे नानखेडचे नेहमीचे कार्ड म्हणजे 1 नंबरचे सुरत होते ते आकाशवाणी अकोल्यावर. बरं बरं. आणि मग त्यांचं कसं, आजारी होते का ते? हा, आजारी गमा आजार होता त्यांना. बरं बरं. तुमची मैत्री बऱ्याच वर्षांपासून होती का? हो, आणि अपंग सुद्धा होते ते. बरं. ते आता सांगत होते की बा फोन लावू म्हणत आपण. म्हटलं बा ठीक आहे, मागच्या 15 दिवसाच्या आधी. बरं, मग त्यांचीच इच्छा म्हणून तुम्ही आज फोन केलेला आहे? हो, त्यांना हेच गाणं द्यायचं होतं, जिनेची राह म्हटलं. बरं बरं. हो, चला, आज तुम्ही त्यांची इच्छा पूर्ण केलेली आहे. मित्र असतातच त्यासाठी की आपली इच्छा पूर्ण तेच करू शकतात. हो, धन्यवाद ताई. धन्यवाद. सुरसंवाद. सूरसंवाद या कार्यक्रमासाठीच आपला फोन लागलेला आहे. बोला. हो मॅडम, मी अपोन वगैरे बोलतो, चितलवाडी. कुठून बोलत आहात आपण? चितलवाडी तालुका तेलंगणा. बरं. आपली गीत ऐकायचं होतं. आज कोणतं गाणं ऐकायचं आहे? दोस्ताना पिक्चर. दोस्ताना मधलं गाणं ऐकायचं आहे? हो, दोस्ताना. कोणतं गाणं ऐकायचं आहे आपल्याला? दोस्ताना जो तुमच्या आवडीचं एखादं दोस्ताना. बरं बरं. आज आवड तुमची सांगायची आहे, त्याच्यामुळे जर तुम्ही सांगितलं तर आम्हाला चांगलं वाटेल. आमच्या पत्राद्वारे आमच्या आवड असतात. एक दिवस कार्यक्रम असतो, त्या माध्यमातून आपल्या आवडीचं आम्हाला ऐकलं तर फार आनंद होईल आम्हाला. बरं बरं, चालेल. तुम्हाला आमच्या आवडीचं गाणं ऐकायला मिळेल. आणि बऱ्याच दिवसांनी फोन लागला आज आपला. हो, बरेच दिवस झाले. आणि आपल्या आकाशवाणी दूर दूर पर्यंत पोहोचलेली आहे, आपल्या अकोला जिल्हा आकाशवाणी. हो, आणि आता ऍप मुळे कसं आहे, आपण कुठेही आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकू शकतो. त्याच्यामुळे आता बंधन नाही राहिलेलं आहे की तुम्हाला रेडिओवरतीच आकाशवाणी ऐकायला मिळेल म्हणून. तुम्ही ऍपवरती जगात कुठेही ऐकू शकता. मराठवाड्यातले श्रोते मंडळी ते आम्ही फोनद्वारे सांगतात आम्हाला, आपली सुंदर आकाशवाणी आहे, अकोला आकाशवाणी, असतं आकाशवाणी. छान आमचे पत्र घेतात, नावं घेतात. आपल्याला अभिमान वाटतो आपल्या अकोला जिल्ह्याचा. बरोबर आहे. आणि बऱ्याच दुरून फोन पण येत असतात सूरसंवाद या कार्यक्रमामध्ये. बरोबर. बरं, चालेल. तुम्हाला सूरसंवाद या कार्यक्रमामध्ये तुमच्या आवडीचं गाणं ऐकायला मिळेल, दोस्ताना या चित्रपटातलं. ठीक आहे. हॅलो. हा, नमस्कार. नमस्कार. आकाशवाणीचं अकोला केंद्र आणि कार्यक्रम सूरसंवाद. मी राहुल उगले बोलतो, बरबगोन. राहुल उगले. हा बोला. हा, आजच्या कार्यक्रमामध्ये गीत ऐकत होत ताई. कुठून बोलताय आपण? मी बरबगाव तालुका, नांदुरा जिल्हा, बुलढाणा. हा, ते रूपवती गुणवती बायको माझी प्यारी किती हे गीत ऐकत होत ताई. चित्रपट आठवून नाही राहिला. आणि ताई, माझ्यासोबत माझे मित्र ऐकणारे आहे. माझे बाबा शिवाजी उगले, तालखेडचे काशीनाथ ढेंगे, वशिंगी अमोल मानकर, वरोड मुकालचे नारायण हागे, बुलढाण्याचे आहे अनिताताई गाठोडे. हा, माझे नातू सात्विक ढगे आणि रुद्र ढगे ताई. हे सगळे तुमचे जे मित्रमंडळी आहे, या सगळ्यांची पत्र आकाशवाणी अकोल्याला प्राप्त होत असतात? हो हो. हे नियमित श्रोते आहेत अकोला आकाशवाणीचे? हो. कारण आम्ही आमच्या कार्यक्रमातून त्यांच्या पत्रांना पोच देत असतो, त्याच्यामुळे आम्हाला ही नावं लक्षात आहेत. तुमच्या मागे आरतीचा आवाज येतोय. हो, भागवताचा कार्यक्रम चालू आमच्या गावामध्ये. बरं. हा, आता बस मी भागवतालाच चाललो आता. म्हटलं तुमच्या गावामध्ये नेहमीच साजरे होत असतील ना? हो, भरपूर. आमच्या घरी दत्तूजी महाराज संत खूप मोठे संत होऊन गेले, त्याची पुण्यतिथी असते गुढीपाडव्याच्या दिवशी. तर खूप दिंड्या येतात आमच्या गावाला गुढीपाडव्या दिवशी. हा, मोठा कार्यक्रम असते आमच्या इथे. आणि आता पण जो भागवताचा कार्यक्रम सुरू आहे, त्याच्यामुळे सगळं वातावरण भक्तिमय झालं असेल? हो हो, एकदम भक्तिमय आहे. बरोबर. सगळे गावातले लोक त्या कार्यक्रमाचा आनंद घेतात आहे ना? हो, सगळे गावातले लोक आहेत. घरतीचे एक दोन जण आहेत पूर्ण गावातल्या कार्यक्रमात. आज कितवा दिवस आहे भागवताचा? आज 5वा दिवसात आहे. आणखी 2 दिवस आहे? हा, अजून 2 दिवस आहे. हो. चालेल. तुम्हाला आणि
तुमच्या मित्रपरिवाराला ऐकायला मिळेल सुरसंवाद या कार्यक्रमामध्ये तुमच्या आवडीचं गाणं. धन्यवाद ताई. हॅलो. नमस्कार ताई, मी वरोड बकालतून नारायण हागे बोलतो. नारायण हागे, बोला. गीत ऐकायचं होतं एक. बरं, आज कोणतं गाणं ऐकायचं आहे? द्या ना एखादं मराठी गाणं तुमच्या आवडीचं द्या. हा कार्यक्रम श्रोत्यांच्या फरमाईशीवरती असतो, त्याच्यामुळे जर तुम्ही फरमाईश केली तर आम्हाला चांगलं वाटेल. ताई कसं आहे माहिती आहे का, हमेशाच आम्ही आमच्या पसंतीचं गीत ऐकतो आकाशवाणीवरून. आज तुमच्या पसंतीचं गाणं ऐकलं तर काय असं आहे. बरं बरं, काही हरकत नाही. तुम्हाला मराठी हिंदी कुठलं गाणं ऐकायचं आहे? तर मराठी द्या ना, मराठी द्या, हिंदी द्या, तुम्हाला जे आवडेल ते गाणं द्या बस. बरं बरं, माझ्या मित्रांचे नाव सांगा मॅडम. सांगा ना. एक अमोल लिंगळे, राजेश खोबरखेडे, सहदेव दामोदर, अमोल मानकर आणि काशीनाथ बोढेंगे. बरं, चालेल. या सर्व मित्रांना आमच्या आवडीचं गाणं ऐकायला मिळेल सुरसंवाद या कार्यक्रमामध्ये. धन्यवाद मॅडम. आणि तुमच्या मित्रांना पण सांगा फोन करायला. हो हो, मित्रांना सांगतो ना. मित्र लावत असतात पण ते कसं बिजी असते फोन, त्यामुळे लागत नाही मॅडम. बरोबर आहे. या सुरसंवाद कार्यक्रमाव्यतिरिक्त इतरही आपले फोन इन कार्यक्रम असतात, त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा ते फोन करू शकतात. बरं, ठीक आहे, सांगेल मॅडम. चालेल. त्यांचे तसे पत्र वगैरे असतात आकाशवाणीवर, फरमाईशी असतात आमच्या आकाशवाणीवर. ठीक आहे, धन्यवाद मॅडम आपण गाणं निवडल्याबद्दल. कार्यक्रम ऐकायला विसरू नका, शनिवारी सकाळी 11 वाजता. धन्यवाद मॅडम. कार्यक्रम तर दररोज ऐकतो मी तसे अकोल्याचे. बरं, सगळेच कार्यक्रम ऐकत असता तुम्ही? हो, टेलरिंगचा व्यवसाय माझा, त्यामुळे मला रेडिओ शिवाय दुसरा पर्याय काही नाही आहे. बरोबर आहे, त्याच्यामुळे तुमचं पूर्ण वेळ रेडिओ ऐकणं होऊ शकते. हो, सर्वच कार्यक्रम. चालेल, धन्यवाद मॅडम. धन्यवाद. जी मैडम, प्यार भरा नमस्कार. नमस्कार. मैं उड़ीसा से बोल रहा हूँ, जिला कालाहंडी, भैया भवानी पटना, गांव का नाम जगन्नाथपुर, नाम चित्रा संसावर. बाप रे, आपका नाम क्या है? चित्रा संसावर. चित्रा संसावर. हाँ जी. आपने बड़ी दूर से फोन लगाया है? हाँ जी. उड़ीसा से। और आप कैसे हैं मैडम? हम बढ़िया है, आप बताइए. मैं भी एकदम बढ़िया हूँ मैडम. आज आपको कौन सा गाना सुनना है? आज सुना दीजिए, मीरा का मोहन का फिल्म का गाना सुना दीजिए, टाइटल सॉन्ग. अच्छा, तो आप और रेडियो स्टेशन भी सुनते हैं या सिर्फ? हाँ जी, गोरखपुर भी सुनता हूँ, जबलपुर सुनता हूँ, गैंगटॉक सुनता हूँ, बहुत सारे सुनता हूँ. तो आप ये कार्यक्रम कैसे सुनते हैं फिर? ऐप के माध्यम से? हाँ, मोबाइल ऐप से सुनता हूँ. अच्छा. हाँ जी. तो सिर्फ फोन इन कार्यक्रम ही सुनते हैं या फिर मुलाकात जो रहती है, इंटरव्यू के प्रोग्राम होते हैं या और कोई प्रोग्राम होते हैं, वो भी सुनते हैं? हाँ जी, सुबह 6 बजे भजन सुनता हूँ, बहुत अच्छा लगता है. अच्छा. हाँ जी. हमें भी अच्छा लगा आज आपने इतनी दूर से फोन किया है. धन्यवाद मैडम. हमारा ये कार्यक्रम प्रसारित होगा शनिवार को. हाँ जी. सुबह 11 बजे. हाँ जी, ठीक है जी. धन्यवाद. हॅलो. हॅलो, नमस्कार. नमस्कार. आकाशवाणीचं अकोला केंद्र आहे. मी अनंत भुते, वडोदा जिल्हा जळगाव येथून संवाद साधत आहे. आता संक्रांत काही झालेली आहे, परंतु आता संक्रांत झाल्यानंतर आपला कार्यक्रम असल्यामुळे तरी मी म्हणजे संक्रांतीच्या आता झालेल्या संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. तुम्हाला सुद्धा संक्रांतीच्या शुभेच्छा. हा, धन्यवाद ताई. आणि बरेच दिवसानंतर कॉल केलेला आहे. बरं बरं. आज एक हिंदी गीत ऐकण्याची इच्छा आहे. कोणतं गाणं ऐकायचं आहे? गीताचे बोल आहे ताई, घुंगरवा मोरा छमछम बाजे, छमछम की धुन पर किया मोरा नाचे. रफी साहेब यांच्या आवाजातला आहे, आशा भोसले आणि रफी. चित्रपट जिंदगी आहे, जुना चित्रपट आहे जिंदगी म्हणून. आणि महमूद आणि मला वाटते हेलन यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत आहे.
बरं, बऱ्याच जुन्या चित्रपटाची फरमाईश केलेली आहे आपण. हो, कारण की मी जवळपास 1987 पासून रेडिओच्या याच्यात कार्यक्रमात सहभागी आहे. बरं. आमचा वडोदा ग्रुप तसा जुनाच आहे, कारण की वडोद्याचे बरेच फोन आणि आम्ही पत्र सुद्धा पहिले टाकत होतो. घरी कोण कोण असते? घरी ताई माझं कुटुंब 2 मुली आणि 1 मुलगा. मुलगा रेल्वेमध्ये आहे कल्याणला, मुली एक खामगावला गेलेली आहे आणि एक इकडे बोईसर म्हणजे पालघर जिल्हा आहे तिकडे आपल्या ठाणे जिल्ह्याचा 2 भाग आहे ते. बरोबर. माझ्याजवळ 6 एकर शेती आहे. आम्ही शेती पाहतो 2 जण. आम्ही इथंच असतो वडोदा आणि बाकी मंडळी सर्व बाहेर गावी. बरोबर. तर शेती हा तुमचा मुख्य व्यवसाय आहे? मुख्य व्यवसाय शेतीमध्ये कपाशी, तूर खरीप हंगामात पेरत असतो आणि रब्बी हंगामात गहू, हरभरा आणि कांदा. बरं, म्हणजे आता तुमच्या शेतामध्ये गहू आणि हरभरा होता तर कांद्याची लागवड अजून बाकी आहे. बरं, मग कांद्याची लागवड कधी होते तर? कांद्याची लागवड आता या पौष महिना म्हणजे आता पौष महिना लागणारच आहे आता हो. आता आणि तो गावरान कांदा असते आमच्याकडे, म्हणजे थोडा आपल्या भगवा कलर म्हणतो आपण त्याला थोडक्यात. विदर्भात जो पांढरा कांदा असते अकोला जिल्हा, तर आमचा कांदा थोडासा नरमपणा असते, खायला चांगला लागते, चविष्ट. आणि काही मित्रांची नावं घेऊ इच्छितो. आमच्या वडोदा ग्रुपचेच मुरलीधरजी ढोले, शरद वानखडे आहेत आणि जानकीराम भाऊ काठोके आहेत, मुक्ताईनगर तालुक्यातले आहेत, आणि 2 श्रोते जळगाव जामोद इलाक्यातले आहेत, अशोक देशमुख आणि आणि आपण सुद्धा या आमच्या गीताचा आस्वाद घ्यावा. बिलकुल, तुम्ही पण घ्या आणि तुमच्या मित्रमंडळीला सुद्धा सांगा तुमच्या आवडीचं गाणं ऐकायला. नमस्कार. नमस्कार. हॅलो. हॅलो. हा, आकाशवाणीचं अकोला केंद्र. नमस्कार मॅडम. नमस्कार. वाशिम जिल्ह्यातून मालेगाव बोर्डीवरून बोलतो. नाव काय दादा आपलं? MD नवघरे. बोला ना, आज कुठलं गाणं ऐकायचं आहे? मला दिनगीत ऐकायचं होतं. बरं, आज बऱ्याच दिवसांनी फोन लागलाय आपला? हा, 20 वर्षाच्या अगोदर लावला होता मॅडम फोन. बापरे, 20 वर्षानंतर लागलेला आपला फोन? हा, 20 वर्ष लावला नाही, ट्राय केला, पहिली वेळ ट्राय केला, पहिले लावलेला होता. बरं, याआधी तुम्ही प्रयत्न केला नव्हता का? केला होता पण लागला नाही, आज लागला. बरं, आपले बरेचसे श्रोते आकाशवाणीला फोन करत असतात, त्याच्यामुळे एखाद्या वेळेला लाईन बिझी राहते म्हणून तुमचा फोन लागला नसेल. हो मॅडम. बरं, काय करता दादा आपण? काय असे शेतमजुरी. बरं बरं, कोण कोण असतं घरी? घरी मुलगा, मी. हा. तुमचा मुलगा काय करतो तर? मुलगा असा भरती मारून राहिला, फॉर्म भरले बँकेचे, आपले कोर्टाचे, शिपायाचे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे तर? हा, स्पर्धा परीक्षा. मग आपल्या अकोला आकाशवाणीचा काही फायदा होतो का? कारण आपल्या अकोला आकाशवाणीवर मुलाखतींचे आणि माहितीपूर्ण कार्यक्रम पण असतात. हो, ते ऐकायला लावत असतो मॅडम. त्याच्यातून बरीचशी माहिती मिळते. हो. सकाळी एक कार्यक्रम असतो 6:55 दिनविशेष, त्याच्यामध्ये त्या दिवशीच्या विशेष घटनांचा उल्लेख केलेला असतो. हो. आणि त्या व्यतिरिक्त मुलाखतींचे सुद्धा कार्यक्रम असतात. हो. त्याच्यामधूनही बराचसा फायदा होतो. हो. तुम्ही शेतीची कामं करता तर शेतीविषयक कार्यक्रम सुद्धा असतो किसानवाणी, तो कार्यक्रम ऐकत असता की नाही? हो, किसानवाणी सकाळी आपलं बातम्या झाल्यावर, 6च्या बातम्या झाल्यावर आपलं भक्तिगीत. हो, कृषीवाणी असतो तो कार्यक्रम सकाळचा जो आहे तो. हो, दररोज ऐकतो मॅडम. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी 7:30 वाजता असतो मग. हो, 7:30. आणि बातम्या आपल्या आकाशवाणीच्या बातम्या, पूर्ण कार्यक्रम पूर्ण ऐकतो. 9 वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम. तुम्हाला सुद्धा. हो. कसं सुरू झालंय तुमचं वर्ष? हा, चांगलं झालं. तुमच्या व्यतिरिक्त तुमची मित्रमंडळी सुद्धा ऐकत असेल आकाशवाणीचे कार्यक्रम? हो मॅडम. हो. बरं, पत्रव्यवहार वगैरे केलाय तुम्ही आकाशवाणीशी? नाही, पत्रव्यवहार नाही केला, कार्यक्रम ऐकतो, हे ट्राय करतो कॉलिंग साठी. बरं, अकोला आकाशवाणी व्यतिरिक्त इतर कुठल्या केंद्राला फोन केलाय का आपण? नाही, फक्त अकोला आकाशवाणीसाठी. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद.